घाम कमी येतो आणि पचनशक्तीही मंदावते. अशा वेळी अनेक लोक सकाळपासून रात्रीपर्यंत गरम पाणी पिणं सुरू करतात. गरम पाणी शरीराला आराम देतं हे खरं आहे, पण अति गरम पाणी आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी नाही. आपण जे पाणी सहज पिऊ शकतो, घसा जळणार नाही, तोंड भाजणार नाही, तेच पाणी म्हणजे कोमट पाणी. गरम पाणी पिण्याचे फायदे. बेनिफिट नंबर 1, वेट कंट्रोल. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम थोडंसं सक्रिय होतं, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. सकाळी कोमट पाणी थोडं लिंबू किंवा जिऱ्याची पूड घालून घेतल्यास फायदा जास्त होतो. पण लक्षात ठेवा, फक्त गरम पाणी पिऊन वजन कमी होत नाही. बेनिफिट नंबर 2, डायजेशन. गरम किंवा कोमट पाणी पचन क्रियेसाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे पोटातील स्नायू सैल होतात, अन्नाचं पचन सोप्या पद्धतीने होण्यास मदत होते. जडपणा, गॅस, पोट फुगणं यात काही प्रमाणात आराम मिळतो. बेनिफिट नंबर 3, थ्रोट अँड कोल्ड. हिवाळ्यात घसा दुखणं, कफ, आवाज बसणं या तक्रारी वाढत राहतात. कोमट पाणी घेतल्याने घशाला आराम मिळतो आणि थंड वातावरणाचा त्रास थोडा कमी होतो. बेनिफिट नंबर 4, रिलॅक्सेशन. गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. थकवा, डोकेदुखी, तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणूनच अनेक लोक हिवाळ्यात गरम पाणी पसंत करतात. बेनिफिट नंबर 5, एक्सरसाइज प्लस वॉर्म वॉटर. व्यायामादरम्यान कोमट पाणी घेतल्याने शरीराला अचानक थंड धक्का बसत नाही, पचनसंस्था डिस्टर्ब होत नाही, स्नायूंमध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता कमी होते, घसा कोरडा पडत नाही, ब्रीदिंग रिदम मेंटेन राहते. गरम पाणी पिण्याचे तोटे. अति गरम किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास. डिसएडव्हान्टेज नंबर 1, थ्रोट डॅमेज. फार गरम पाणी प्यायल्यास घसा, जीभ आणि तोंड